सो मेनी पीपल कॉमेंट ऑन सोशल मीडिया की तुम्ही आजकाल दिसत नाही. आपण काहीतरी लूज करू का या भीतीने तिथे जायचंच नाहीये मुलांना. एकंदरीतच मला असं वाटतं की मराठी मरतानाच दिसते. डेंजर टॉपिक सुरू झाले की मी शून्यात लावतो नजर. अच्छा, खाली गेल्यानंतर वंडरलँड आहे किंवा अंडरलँड. हे कसं काय नवरा बायको. त्यामुळे समाज तुम्हाला काहीही देणार नाहीये. प्रेझेंटिंग द मानसी नाही, काळानुसार गोष्टी बदलत असतात. असं बघितलं अशा होत्या. भाऊला शांताबाई बनवून आणायचं. अरे मी म्हटलं कोण आहे तू. अरे कोण आहे रे तू जो चालतो नि बोलतो मज तोलतो पण बाजूला रस्त्याच्या कडला चल तुझं चालू दे. हाय. खूप दिवसानंतर. सो 2025 मध्ये आपण खूप सारा कॉन्टेंट पीसेस काढले. खूप साऱ्या लोकांचे पॉडकास्ट आपण केले. काही लोकांचे असे पॉडकास्ट होते की ते कसे रिसीव्ह होतील ही थोडी साशंकता आपल्याला सुरुवातीला होती, पण ते रिलीज झाल्यानंतर त्याच्यामधनं एक वेगळाच रिस्पॉन्स लोकांमध्ये जनरेट झाला. बरोबर. या सगळ्या पॉडकास्टमधनं एवढ्या सगळ्या लोकांना आपण ज्यांना भेटलो, कुठला अशा पद्धतीचा पॉडकास्ट होता किंवा कॉन्टेंट होता ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की तुमची ग्रोथ झालेली आहे? ऍक्च्युली 2025 हे जे साल आहे ना, तेच पूर्णपणे ग्रोथचं वर्ष आपल्या, स्पेशली आपल्या या पॉडकास्टच्या दृष्टीने असं मी म्हणेन. कारण तू जे म्हणालास ते अगदी बरोबर आहे की आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट तयार केला. अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या मी आधी कम्फर्टेबल नव्हते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक एपिसोड गणिक माझी वैयक्तिक ग्रोथ तर होत गेलीच, प्लस आपल्या चॅनलचीही खूप सुंदर ग्रोथ झालेली आहे ह्या वर्षामध्ये. सो स्पेसिफिकली जर असं म्हटलं की असे कोणते एपिसोड आहेत की ज्याच्यामुळे तुमची वैयक्तिक ग्रोथ झाली, तर सगळ्यात आधी मी म्हणेन तन्वी पाटीलचा जो एपिसोड आहे तो, की इतके वर्ष मी समाजामध्ये वावरते आहे, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांबरोबर काम करते आहे, तर मला असं वाटतं की मला सगळे प्रश्न माहिती आहेत, मला अवेअरनेस आहे कोणाचं काय आहे वगैरे वगैरे असं. पण तन्वीनी जेव्हा तिचा प्रश्न मांडला की मला नावं ठेवता मी ॲडल्ट फिल्म्स करते म्हणून, पण लोकांनाच हे हवंय. सो ते ना थोडंसं अपने गिरेबान में झाकने वाली बात हो गई वो. आणि थोडंसं तेव्हापासून माझा अप्रोच या कंटेंटकडे बघायचा की म्हणजे पूर्वी मला वाटायचं काय हे ॲडल्ट कॉन्टेंट, हे सॉफ्ट पॉर्न करतात, असं करतात तसं करतात, आणि मी थोडंफार कमी लेखत होते त्या कॉन्टेंटला. पण तन्वीशी इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते कॉन्टेंट करायला सुद्धा एक वेगळी स्किल लागते, एक वेगळं कन्व्हिक्शन लागतं, तर तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीने करू शकता. सो सगळ्यात मोठा धडा जो मला मिळाला की कोणतंच काम हे कमी जास्त नसतं, काम हे काम असतं. आणि दुसरं, जी शरमेची गोष्ट अशी होती की आपण इतक्या प्रोटेक्टेड वातावरणात लहानाचे मोठे होतो की आपल्याला कल्पनाही येत नाही की वेळ आल्यानंतर माणसाला काय करावं लागतं. आणि त्या वेळेला स्वतःची मान ताठ ठेवून उभं राहणं, स्वतःच्या पायांवर उभं राहणं, ह्या गोष्टीला जी ताकद लागते ती मला तन्वीमध्ये दिसली आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यामुळे मीही बऱ्याच गोष्टींच्या दृष्टीने ओपन झाले. ओपन इन द सेन्स की जे माझ्या मनातले इनोव्हेशन्स होते ते मला काढून टाकायला त्यांनी खूप मदत झाली. दुसरा असाच एपिसोड ज्यांनी माझी पर्सनल ग्रोथ खूप झाली ती म्हणजे उमा कुलकर्णींचा आपण एपिसोड केला. तर प्रेक्षकांना माहितीच आहे की उमा कुलकर्णी ह्या किती मोठ्या लेखिका आहेत आणि जे त्यांच्याशी संपर्कात असतात, त्यांच्याशी बोलत असतात, त्यांनाही कल्पना आहे की त्यांची मॅच्युरिटी केवढी आहे. पण तरीही माझ्या एका फोन कॉलवर त्या म्हणाल्या, चल रीमा करूयात आपण, असं म्हणून त्या आल्या आणि त्यांनी इतका सुंदर तो पॉडकास्ट केला की त्याच्यामध्ये मला हे रिअलाइज झालं की आपण म्हणतो की लोकांचं अटेन्शन स्पॅन खूप कमी आहे, पण मला हे रिअलाइज झालं की जर तुमचं कंटेंट चांगलं असेल ना, तर जरी तो एपिसोड मोठा असेल तरीही लोक तो बघतात. सो कंटेंट इज किंग
हे मला त्या एपिसोडनी अक्षरशः दाखवून दिलं. हे दोन माझ्या मते हे दोन जे एपिसोड्स होते हे माझ्या दृष्टीने खूप मला ग्रो करणारे, कंटेंट क्रिएटर म्हणून सुद्धा आणि व्यक्ती म्हणून सुद्धा. दुसरी गोष्ट जी मला तुम्हाला विचारायची ती म्हणजे की अशी कुठली इन्फॉर्मेशन होती का, किंवा असं कुठला एखादा माहिती तुम्हाला अशी कुठल्या गोष्टीबद्दल मिळाली का जी तुम्हाला कदाचित माहिती नव्हती आणि मे बी ती खूपच इंटरेस्टिंग असेल, ती खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह देणारी असेल. अशा पद्धतीने कुठला तुम्ही कॉन्टेंट किंवा पॉडकास्ट या वर्षभरामध्ये झाला ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की अरेच्या ही तर गोष्ट आपल्या आजूबाजूला होती पण आपण ह्याच्याकडे कधीच बघितलं नाही. राईट. ॲक्च्युली असे 3-4 एपिसोड्स आहेत. सगळ्यात आधी मी म्हणेन की अमोल पाटील जो रायटर आहे, स्टँडअप कमेडियन आहे, त्याचा एपिसोड तसा होता ज्याच्यामध्ये तो सांगत होता की सिरियल कशी लिहितात ते. सो सरसकट सर्व सिरियल्सला नावं ठेवण्याचा प्रत्येकच फिल्म मेकरचा छंद असतो, तसा तो माझाही होता एकेकाळी. पण ज्या वेळेला त्यांनी मला हे समजावून सांगितलं की त्याच्यामागे केवढा रिसर्च असतो आणि त्याच्यामागे किती विचार करून मग ते तयार केलं जातं, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की इट इज अ बिझनेस लाईक एनी बिझनेस. सो ही इन्फॉर्मेशन माझ्यासाठी आय ओपनिंग होती. दुसरं मी म्हणेन दिग्पाल लांजेकर. त्याच्याकडून ना मला एक पर्स्पेक्टिव्ह मिळाला की आपल्याकडे कसं आहे की आपण आपला इतिहास आपल्या आजूबाजूला घेऊन जगतो. शनिवारवाडा आपल्या गावातच असतो, मग एखादा गड जाता जाता आपल्याला एखादा गड दिसतो. आमच्या नगरला भुईकोट किल्ला आहे. सो इतिहास वी कॅरीड इन आवर माइंड की हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. पण तो इतिहास आपल्याला काय देऊ शकतो, एक मेकर म्हणून, इतिहासाचा अभ्यासक म्हणून, आणि आपण का वेस्टर्न मायथॉलॉजीच्या मागे पण लागायचं जेव्हा आपल्याकडे एवढी आहे ना, आपल्याकडे मायथॉलॉजी आहे, इतिहास आहे, सुपर हिरोज आहेत जे खरंच होऊन गेले आपल्या देशामध्ये, ज्यांच्या नोंदी आहेत. सो हा एक पर्स्पेक्टिव्ह माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता की मी आपल्या देशात आत स्वतःत आणि आपल्या देशात आपल्या मायथॉलॉजीमध्ये बघायला लागले. हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि तिसरं एपिसोड मी असं म्हणेन की निरंजन पेडणेकर जो लेखक आहे, दिग्दर्शक आहे, कलाकार आहे आणि तो AI सायंटिस्ट पण आहे. राईट. सो त्याच्या एपिसोडमध्ये मला माहिती आणि पर्स्पेक्टिव्ह असे दोन्ही मिळाले. माहिती मला ही मिळाली की AI जो आता आजकालचा बझवर्ड झालेला आहे AI म्हणजे नेमकं काय आणि AI आपल्याला कसा वाचतोय, प्रत्येक क्षणाला आपला अभ्यास कसा करतोय. आणि पर्स्पेक्टिव्ह मला हा मिळाला की आता जरी AIचं युग आलं, एक काळ होता जेव्हा आपण याच्यामध्ये होतो, काय म्हणतात रे त्याला, डिजिटल ॲनालॉग. एक काळ असा होता की आपण तेव्हा ॲनालॉगच्या काळात होतो, नंतर आपण डिजिटलच्या काळात आलो, आता आपण AIच्या काळात आहोत. राईट. पण ते जरी असलं तरी माणसाचे प्रश्न हे तेच राहिलेले आहेत, त्याचं स्वरूप बदललेलं असलं तरीही. सो म्हणजे तो ज्या पद्धतीने नाटकं अडॅप्ट करतो, त्याच्यामध्ये तो ज्या पद्धतीने ते नाटक इथे आपल्या घरात आणून ठेवतो किंवा आपल्या शहरात आणून ठेवतो, त्याच्यामुळे लक्षात येतं की जगातला कोणताही विषय तुम्ही घ्या, त्याची जर इमोशन युनिव्हर्सल असेल तर तुम्ही तो कुठेही बसवू शकता तो विषय, कारण माणसाची मानसिकता ही युनिव्हर्सल आहे. मे बी विचार करायची पद्धत वेगळी असेल पण मानसिकता युनिव्हर्सल आहे, भावना युनिव्हर्सल आहेत. सो हे मला ह्या एपिसोड्समधून मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे मला नॉलेजमध्ये पण भर पडली आणि पर्स्पेक्टिव्हमध्ये भर पडली. अर्थातच म्हणजे व्हेरीड कंटेंटमध्ये असं बघता येईल की नॉलेज आणि इन्फॉर्मेशन हे कायम लॉंग लास्टिंग असतं आणि इट जस्ट चेंजेस द पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स द थिंग्स दॅट यू आर डुईंग इन लाईफ. आणि AIचं बबल न बाळगता आपण त्याच्याकडे एक खूप सामान्य पद्धतीने ते आपल्याला शिकता येईल अशा पद्धतीने बघितलं पाहिजे. पण या दरम्यानच्या काळामध्ये असा पण कॉन्टेंट होता जो असं वाटलं की AI येऊ नाहीतर अजून कुठली टेक्नॉलॉजी येऊ, हा कायम राहीलच. त्याला म्हणतात एव्हरग्रीन कॉन्टेंट. एव्हरग्रीन कॉन्टेंट पण आपण तशा बऱ्यापैकी या वर्षामध्ये काढला. असा कुठला कॉन्टेंट होता जो तुम्हाला असं वाटतं की हा एव्हरग्रीन राहील
सगळ्यात महत्त्वाचं मी तुला सांगू का, मला असं वाटतं की आपला जो शोचा फॉर्मॅट आहे, आपल्या पॉडकास्ट शोचा जो फॉर्मॅट आहे, गप्पा, हाच एक असा फॉर्मॅट आहे जो एव्हरग्रीन आहे. याच्यामध्ये अर्थातच लोकांना एखादा कलाकार, एखादा दिग्दर्शक, एखादा लेखक, त्याची कलाकृती माहिती असते, त्याचा अभिनय माहिती असतो आणि त्यांची जी त्याच्याबद्दलची व्यक्ती म्हणून जे कुतूहल आहे ना, ते एव्हरग्रीन आहे. आणि मला असं वाटतं त्या कुतूहलाला शमवणारे जेव्हा जेव्हा आपण कंटेंट विचारतो किंवा सांगितलेलं आहे, तेव्हा तेव्हा ते एव्हरग्रीन झालेलं आहे. म्हणजे तुमचे आवडते पदार्थ असतील, तुमची आवडती गाणी असतील किंवा तुमचे आवडती पुस्तकं, हे सगळे कंटेंट हे नेहमीच एव्हरग्रीन राहिलेलं आहे. पण त्यातल्या त्यात जर आपण म्हटलं ना की आज नाही, 5 वर्षांनी सुद्धा जर ही रील प्ले झाली किंवा हा एपिसोड प्ले झाला तर हा हिटच होणार, असं जर म्हटलं तर मला असं वाटतं की सायली खरेनी एक गाणं सादर केलं होतं तिच्या एपिसोडमध्ये, माझे महाराज नावाचं. तर फार अफलातून गाणं आहे. तर ते राहून राहून उचललं जात आहे, ती रील राहून राहून उचलली जाते आणि आय थिंक पुढचे अनेको वर्ष ती रील जोपर्यंत लोक बघतील तोपर्यंत ते डेफिनेटली फॉलो करतील. सो त्याच्यामध्ये स्किल, टॅलेंट आणि एंटरटेनमेंट असं तिन्ही त्या रीलमध्ये आहे. सो इट्स एव्हरग्रीन. सो जेव्हा एंटरटेनमेंट म्हणतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचं एंटरटेनमेंट येतं. असं नाही होत की फक्त हास्य येतं, फक्त गॉसिप्स येतात किंवा मजा मस्ती येते. त्याच्यामध्ये असा एक कंटेंट येतो जो तुम्हाला तुमच्या लो असताना पण आपलंसं करतो. जेव्हा तुम्हाला लो वाटत असतं, तुम्ही तुमच्या खूप आतमधल्या कोपऱ्यामध्ये जाता, तो कॉन्टेंट तुम्हाला तिथे रिलेट होतो. अशा पद्धतीचे कुठला एक कॉन्टेंट म्हणूयात किंवा पॉडकास्ट म्हणूयात जिथे तुम्हाला असं वाटलं असेल की ही भावना तर माझ्यामध्ये पण आहे. असे अनेक आहेत रे, असे अनेक आहेत. विशेषतः मला असं जाणवलं जेव्हा मी अभिनय बेर्डेशी बोलले. अभिनयाचा एपिसोड अनेकांनी पाहिलेला आहे, पण ज्यांनी नाही पाहिलेला त्यांनी नक्की बघा. त्याच्यामध्ये ना तो त्याच्या स्ट्रगलबद्दल बोललाय की कसं वडिलांचं एवढं मोठं नाव आणि आपल्या समाजामध्ये एक असतं की एकदा तो मोठा कलाकार झाला की सगळे गुण त्याला आपण चिकटवून मोकळे होतो, आपला समाज चिकटवून मोकळा होतो आणि मग त्याचं कळत न कळत एक प्रेशर आपल्या त्यांच्या मुलांवर किंवा पुढच्या पिढीवर येत असतं. सो अभिनयशी जेव्हा मी बोलत होते तेव्हा मला हे अगदी जाणवलं की अरे ही तर माझीच भावना आहे हा, आणि हा शब्दात मांडतोय. सिमिलरली पुष्कर जोगच्या बाबतीत झालं होतं. त्यांनी जिथे बाबांबद्दल तो बोलला होता की बाबा फक्त येऊन भेटावं कधीतरी, फक्त स्वप्नातच येता, ही भावना प्रत्येकाने अनुभवलेली भावना आहे. मी आजही अनुभवते ती. आठवड्यातून एकदा तरी बाबा स्वप्नात येतात. हां, सो अशा प्रकारे अनेक 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 हे आहेत. रेणुका ताई जेव्हा बोलत होती, रेणुका शहाणे, तेव्हा ती म्हणाले की मी ना माझ्यापेक्षा जे लहान असतात ना त्यांच्याशी मी त्या मातृत्वानेच बोलते. सो हे खूप सहज भावना आहे. आणि जेव्हा मी समोरची व्यक्ती बोलत असते आणि आपण आत्मपरीक्षण साईड बाय साईड आपलं सुरू असतं तेव्हा लक्षात येतं अरे हो, आपणही असंच करतो. म्हणजे व्यक्ती ही किती मोठा कलाकार झालेली आहे किंवा किती मोठी किती नावाजलेली व्यक्ती झालेली आहे, त्याच्यापेक्षा जेव्हा जेव्हा ज्या क्षणी मला असं वाटतं आपल्या एपिसोड्समध्ये ते फक्त ती व्यक्ती म्हणून बोलतायत ना, की अभिनय हा फक्त अभिनय बेर्डे एक मुलगा जो स्वतःची जागा बनवू पाहतोय, किंवा रेणुकाताई फक्त एक ॲक्ट्रेस जी एक आईसुद्धा आहे, हू इज अ व्हेरी मदरली फिगर, ती स्वतःबद्दल बोलतेय. अशा ज्या वेळेला घटना घडतात त्यावेळेला दर वेळेला असं वाटतं की अरे हो, खरंच हा ह्युमन एक्सपिरियन्स आपल्याला पण आलेला आहे. आणि ते खूप म्हणजे असा अंगावर काटा येतो ज्या वेळेला तो अनुभव घेतो आपण. तेव्हा ह्युमन म्हणल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी येतात आणि त्याच्यामधली पहिली येते ते म्हणजे फूड, फिल्म्स, लिटरेचर, कविता, अशा भरपूर पद्धतीचे एक्सपिरियन्सेस. खूप लोकांनी खूप साऱ्या गोष्टी रेकमेंड केल्या, ऑफ द कॅमेरा केलं, ऑन द कॅमेरा केलं. काही लोकांनी असं सांगितलं की अरे हे नक्की वाचा, हे नक्की बघा. अशा काही रेकमेंडेशन्स झाल्या या दरम्यानच्या काळामध्ये ज्या तुम्ही
अगदी काटेकोररित्या म्हणूया आपण, किंवा मग असं म्हणूयात की नाही ह्यांनी सांगितलंय, कटाक्षाने मी याला फॉलो करणार आहे, आणि जर त्यांनी रेकमेंड केलंय तर त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, असं म्हणून तुम्ही काही रेकमेंडेशन्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या? मृणालताईंनी आपल्याला थर्सडे मर्डर मिस्ट्री क्लब नेटफ्लिक्सवरची एक सिरीज आहे, ती मृणालताईंनी रेकमेंड केली होती, ती मी नक्की बघितली. त्याच्यानंतर ठकीशी संवाद, म्हणजे ठकीशी संवाद मी आधी बघायचं नाही बघायचं यात विधेत होते, पण मी जेव्हा अनुपम बर्वेशी बोलले तेव्हा माझ्या लक्षात नाही यार देखना चाहिए, असं म्हणून मी तो बघितला. उच्छाद निरंजनचं नाटक, आणि असे बरेच, इनफॅक्ट फिल्म्स तर बघितल्याच, सिरीज बघितल्या बऱ्याचशा, आणि नाटकं मी खूप बघितली यावर्षी. आणि मला या गोष्टीचा आनंद होतो की आपल्या पॉडकास्टकडे सुद्धा नाटकातली मंडळी सुद्धा एक हक्काचा प्लॅटफॉर्म म्हणून बघतात, आणि ही खूप जमेची बाजू आहे आपल्या पॉडकास्टची, असं मला वाटतं. अर्थातच आय थिंक सो खूप पर्स्पेक्टिव्ह चेंज करणाऱ्या गोष्टी पण घडतात आपल्या आयुष्यामध्ये, आणि नाटकाचं प्रमोशन किंवा नाटकातली लोक येऊन त्यांच्या गोष्टींबद्दल सांगतात, हेही खूप महत्त्वाचं आहे. तसेच यावेळेला प्रोड्युसर्स, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, स्टँडअप कॉमिक्स पण आले होते. हे थोडेसे वेगळ्या किंवा म्हणूयात आपण ऑफ द बीट ज्या गोष्टी करणारी लोक होती, तशी लोक होती. यांचा क्युम्युलेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह तुमचा काय निर्माण झाला? मला ना एक खूप महत्त्वाची गोष्ट जी जाणवली ती अशी की स्टँडअप कॉमेडियन्स, रायटर्स, इवन लाईव्ह प्रोग्राम्स करणारे, नाटक करणारे, फिल्म्स करणारे, ह्या सगळ्यांचा जर एक लसावी काढला ना आपण, लसावी म्हणजे माहिती आहे तुला? ओके, या सगळ्यांचा जर लसावी काढला तर तो असा आहे की प्रत्येकाला काही ना काही सांगायचंय. हां, आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे, माध्यम वेगळं आहे, स्टाईल वेगळी आहे, खूप वेगळी आहे, पण प्रत्येकाकडे सांगण्यासारखं काहीतरी आहे. मग तो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असेल, तो गायक असेल, तो लेखक असेल, तो दिग्दर्शक असेल. सो मला असं वाटतं की जे एक मला मिळालं ते असं की तुम्हाला जे सांगायचं आहे ना ते सांगत राहा. तुम्हाला कदाचित तुमचं माध्यम सापडायला वेळ लागेल, पण जे तुम्हाला मांडायचं आहे, जे तुम्हाला म्हणायचं आहे ते म्हणत राहा. हा एक खूप मोठा टेकअवे माझ्यासाठी होता. म्हणजे अगदी केदार शिंदेंसारखा माणूस असेल ज्यांनी इतक्या फिल्म्स केलेल्या आहेत, किंवा सुबोध खानोलकर असेल ज्याची पहिलीच फिल्म आली होती, क्षितिज पटवर्धन असेल, या प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत खूप वेगवेगळी आहे, पण त्या सगळ्यांमध्ये एकच कॉमन फॅक्टर आहे, दे वॉन्ट टू टेल अ स्टोरी, दे वॉन्ट टू टेल व्हॉट दे थिंक. आणि आय थिंक तिथेच ते वेगळे ठरतात. ते असं नाही थांबत की माझं कोण ऐकणार आहे असं म्हणून थांबत नाहीत ते. आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी बिग टेक अवे फ्रॉम. यावर्षी आपण अजून एक गोष्ट केली, ती म्हणजे बाबांच्या आठवणी. खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही नरेट करत होता, काही किस्से तुम्ही सांगितले. त्या सिरीज बद्दल तुम्ही काय सांगाल? ओके, माझे बाबा हा माझ्या मनातला एक खूप हळवा कोपरा आहे, आणि एक आपण पॉझिटिव्ह असतो ना एखाद्या गोष्टीबद्दल, तशी मी अत्यंत पॉझिटिव्ह होते त्यांच्या आठवणींबद्दल. आणि ते कसे होते, ते व्यक्ती म्हणून काय होते, त्यांच्या आयुष्यात कोण महत्त्वाचं होतं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी अत्यंत अत्यंत पॉझिटिव्ह होते. आणि म्हणून मी खूप रेअरली बोलायचे त्यांच्याबद्दल, कारण एक मला त्रास व्हायचा त्यांच्याबद्दल बोलताना, आणि दुसरं मला असं वाटायचं ना कशाला सांगायचं, नको माझे बाबा असं म्हणून ते माझ्याकडे मी ठेवलेलं होतं. पण क्षितिज, यू आर द पर्सन. एनिवेज, सो क्षितिज जहागीरदार हा माझा शो प्रोड्युसर आहे. त्याच्याशी बोलताना मी असाच एक किस्सा सांगत होते, आणि तेव्हा तो म्हणाला, रीमा हे किती इंटरेस्टिंग आहे, आपण हे सांगितलं पाहिजे, लोकांना हे बघायला आवडेल. आणि म्हणलं काही तू उगीच माझी खेचतोयस, असं थोडीच असतं वगैरे वगैरे. कारण तोपर्यंत मी मुलाखती घेत होते, पण मी डायरेक्टली लोकांशी संवाद साधत नव्हते. आणि क्षितिजने मला पुश केलं की नाही करूयात, आपण एक पीस टू कॅमेरा करूयात. असं करून त्यांनी माझा अक्षरशः सिस्टमॅटिकली, आता जेव्हा मी विचार करते तेव्हा ते आम्ही पीस टू कॅमेरा सुरू करायच्या आधी
एक 3-4 वेळा उगीच काहीतरी मॅडम तुम्ही बोला मी शूट करतो वगैरे असं करून उगीच काहीतरी शूट करून घेतलं, जेणेकरून माझा थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड केला. माझ्यामध्ये तो अंदाज घेत होता की ही कॅमेरासमोर कशी बोलू शकेल, आणि त्याच्यातून ते सुरू झालं. आणि मग माझ्या लक्षात आलं की लोकांनाही ते ऐकायचंय, आणि ती ना माझ्यासाठी खूप एक कॅथार्टिक प्रोसेस होती. की म्हणजे अर्थात बाबांबद्दल कुतूहल पूर्ण जगाला, भारताला आहेच आहे, पण व्यक्ती म्हणून, वडील म्हणून ते कसे आहेत याबद्दलही तितकंच कुतूहल लोकांना आहे, हे मला याच्यातून कळलं. आणि दुसरं मला हेही समजलं की आपण जेव्हा म्हणतो की आपल्या आजूबाजूचा माणूस एक सक्सेसफुल होतो, खूप सक्सेसफुल होतो, तेव्हा तो एकटा सक्सेसफुल झालेला नसतो. त्याला हातभार लावणारे अनेक माणसं असतात, त्याला साथ देणारी अनेक माणसं असतात. सो अशा अनेक माणसांनी मिळून त्याचं ते सक्सेस किंवा त्याचं ते यश तयार झालेलं असतं. सो माझ्या मते ही जेव्हा सिरीज मी केली तेव्हा अर्थात बाबांचे काय गुण होते, बाबांमध्ये काय क्वालिटीज होत्या, हे जरी प्रकर्षाने मला जाणवलं, आठवलं, मी त्याच्याकडे थोडंसं तटस्थपणे बघू शकले. त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या आजूबाजूची जी माणसं होती, ज्यांनी त्यांना साथ दिली, ज्यांनी त्यांना मोठं केलं, ज्यांनी त्यांना विचार दिले, ज्यांनी त्यांना दृष्टिकोन दिला, ह्या सगळ्या माणसांबद्दलही मी विचार करू शकले. आणि ते माझ्या दृष्टीने वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण बऱ्याचदा नाही तर असं होतं, आणि आमच्या फील्डमध्ये तर हे बऱ्याचदा आम्ही पाहिलेलं आहे की माणसाला सक्सेस मिळायला लागल्यानंतर त्याला किंवा तिला असं वाटतं की माझ्यामध्ये एक क्षमता आहे, मी चांगला कलाकार आहे म्हणून माझं हे झालेलं आहे. आणि ते बरोबरही असतं काही प्रमाणात, पण इतरांची साथ नसेल तर त्या यशाला मूर्त स्वरूप मिळत नाही. सो अशाच पद्धतीने इनफॅक्ट मला हे सांगायचं आहे, मुक्काम पोस्ट मनोरंजनचा जो आपला चॅनल आहे तो या वर्षात जवळजवळ 28,000 जणांनी आपलं कुटुंब वाढलेलं आहे आणि वाढतच चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये जसं आपले गेस्ट्स येतात त्यांचा खूप मोठा, खूप महत्त्वाचा वाटा असतो. सगळेजण कौतुकाने अगदी रीमाताई तुम्ही पण खूप छान घेता मुलाखत वगैरे 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 कमेंट्समध्ये लिहितात. थँक्यू व्हेरी मच. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपली जी याच्यामागची टीम आहे, क्षितिज जहागीरदार आहे, अश्विन गंगाखेडकर, आदित्य कुबेर, अजित कुरविला, मग आमची जी कॅमेराची टीम आहे, सनी आहे, असे अनेक जण आहेत की जे ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात, आणि त्याच्यामुळे आपला हा सक्सेस आहे. अर्थात आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याचीही मला जाण आहे, पण मला सगळ्यात जास्त यावर्षी काय म्हणू, धन्यवाद म्हटले तर हे सगळे चिडतील माझ्यावर, पण तरीही या सगळ्यांच्या साथीने आपण हा पल्ला गाठू शकलो हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं. आणि अर्थात मायबाप प्रेक्षक तुम्ही तर आहातच. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. इट्स बीन अ वंडरफुल इयर, आणि पुढच्या वर्षीही आपण असंच एंटरटेन करूयात एकमेकांना, आणि लेट्स गो अहेड.